नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील रहिवासी असलेल्या मंजुळाबाई वाघमारे यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतलाय। पाणी आणण्यासाठी मंजुळाबाई झऱ्यावर गेल्या होत्या आणि तिथेच त्यांचा घात झाला। पाणी टंचाईने त्यांचा जीव घेतलाय। गावात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे गावातील लोकांना पाणी आणण्यासाठी 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या झऱ्यावर जावं लागते। घटनेच्या दिवशी मंजुळाबाई पाण्यासाठी झऱ्यावर गेल्या होत्या। पाणी भरत असताना चंदर गाढवे नावाच्या गावातील व्यक्तीला मंजुळाबाईंचा धक्का लागला आणि त्यातूनच त्या दोघांमध्ये भांडण झालं। चंदरनं मंजुळाबाईला लाकडी दांड्यानं मारहाण केल्याचा आरोप मंजुळाबाईच्या मुलानं केला। दुसऱ्याने सांगितलं, मग मी धावत गेलो, तिथून उचलून आणली, परत गाडीत टाकले, सुरगणी आणलेली तठ, तिथून ॲम्ब्युलन्स मध्ये भरले। गावाचं काय नाव ते बंद पाड्याजवळ गेलं, तिथून मग झाले। मग तिथून पाणी आहे तठं जायला आम्ही तठून मग ते तिकडे बाईला तंगड हिंडवला त्या पाड्यावरली आणि ही एकली बाई सापडवली ना। आणि ते दिवस मी घरी नाही ना होतो, मग असे यावरून तिला मारलं तिकडं। पाणी प्यायला थोडेसे गावाला टंचाई आलेले आहे आणि मग ते काही बाया कोणच्या झिऱ्यावर जातात, कोणी कुठे झिऱ्यावर जातात, कोणी कुठलं पाणी आणतात, कारण पाणी प्यायला मिळत नाही। जखमी मंजुळाबाईला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेतच मंजुळाबाईंनी अखेरचा श्वास घेतला। नंतर सुरगाण्यातील डॉक्टरांनी तिला पुढील उपचाराकामी नाशिक येथे पाठवलं, परंतु रस्त्यातच ती मयत झाली। पंचनामा व्हावा, आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले। सुरगाण्यातील आदिवासी भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या परिसरातील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे। आदिवासींना हंडाभर पाण्यासाठी 8 मैल पायपीट करावी लागते। पाणी भरण्यावरून ठिकठिकाणी वाद होत आहे। तोच प्रकार या ठिकाणी घडला आणि मंजुळाबाईला आपला जीव गमवावा लागला। या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का, हाच खरा प्रश्न आहे। योगेश खरे, झी मीडिया, सुरगाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।